दीपोत्सव म्हटलं की फटाक्यांची आतिषबाजी ठरलेली। आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेनं लातूरच्या अशा पद्धतीनं मोकळ्या मैदानावर फटाक्यांची दुकानं जी आहेत ती उभा करायला परवानगी दिलेली आहे। अशा पद्धतीनं स्टॉल्स जे आहेत ते मोकळ्या मैदानामध्ये उभा करण्यात आलेली आहे। मोठी गर्दी जी आहे ती फटाक्यांच्या दुकानावर आपल्याला पाहायला मिळते आहे। वेगवेगळे फटाके जे आहेत त्याची मागणी आता नागरिक जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत। दीपोत्सवाला सुरुवात झालेली आहे। आतिषबाजी जी आहे करण्यासाठी म्हणून बालगोपाळ असतील किंवा युवक असतील या दुकानांवर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे जे काय आतिषबाजीसाठीचे जे फटाके आहेत ते या दुकानांमध्ये स्टॉलमध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने जे आहेत ते प्रत्येक फटाक्यांच्या स्टॉलवर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर फायरची जी काही सोय आहे ती करण्यात आलेली आहे। सुरक्षितता म्हणून काळजी घेण्यात आलेली आपल्या प्रत्येक दुकानांवर प्रत्येक स्टॉलवर पाहायला मिळते। महानगरपालिकेनं मोकळ्या मैदानावर हे स्टॉल्स उभारण्यासाठीची परवानगी दिलेली आहे, त्यामुळं एक प्रकारची सुरक्षितता जी आहे ती महानगरपालिकेनं देखील काळजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। मला सांगा, तुम्ही दरवर्षी फटाक्यांचे स्टॉल्स उभा करता, यावर्षी काय वेगवेगळे फटाके आलेले आहेत? कोणकोणत्या फटाक्यांची जास्त मागणी म्हणजे नागरिक करतात? सगळ्यात महत्त्वाचं फटाके हे लहान मुलांसाठी आकर्षक वस्तू आहे आणि फटाक्यामध्ये पॉप एक आलेलं आहे छोटं एकदम लसूणसारखं, ते एक आहे आणि बिडी बॉम्ब म्हणून आहे। त्यानंतर स्पॅनर म्हणून भुईचक्र आहेत, पुन्हा फुलबाजी आहेत रंगीबेरंगी। त्यानंतर नळे आहेत, सायरन नळा आहे, पुन्हा 3 कलर नळा आहे। त्यानंतर जी छोटे छोटे डांबरी फटाके आहेत त्याच्यात बी आहे ना छोट्या म्हणजे लवंगी फटाक्यासारखे असं फॅन्सी बरेच काही आयटम आलेले आहेत। पुन्हा पेन्सिल आहेत, पुन्हा जिलजिलदार आहेत, पुन्हा शॉट आहेत रंगीबेरंगी आकाशामध्ये आवाज। आणि सर्वात विशेष असं आहे की सर्व ग्रीन फटाके आहेत, हे प्रदूषण होणार नाही, हे ग्रीन फटाके आहेत सर्व। म्हणजे प्रदूषण होणार नाही याची काळजी देखील फटाके तयार करतानाच घेतलेली आहे, त्या ठिकाणीच घेतलेले आणि सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे हे फटाके आलेले आहेत बाजारात। आणि त्यानंतर जी काय आपल्याला सुरक्षितता करायची असते महानगरपालिकेचे जे नियम आहेत, कलेक्टर ऑफिसचं जे नियम आहेत, फायरचं हे आहे सिलेंडर आहे, पुन्हा पाण्याचं बॅरल आहे, पुन्हा वाळूचे बकेट आहेत, सर्व काय जी शासनाचे नियम ह्या ठिकाणी लावलेले आहेत ते आम्ही तंतोतंत पालन करून विक्री करू लागलो। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी फटाक्यांचे जे भाव आहेत ते वाढलेले दिसत आहेत? हां, थोडं 5% वाढलेले आहेत, कारण मार्चपासून पाऊसच चालू आहे, त्यामुळं फटाके जे आहेत हे हातानं बनवतात, हे मशिनरीनं काम होणारं नाही, ह्याला वाळवावं लागतं, उन्हाची गरज असते, त्यामुळं एक 4-5% भाव वाढलेले आहेत। आपण जर पाहिलं तर गर्दी जी आहे ती फटाक्याच्या दुकानांवर नागरिक करताना पाहायला मिळतं। दीपोत्सवाला सुरुवात झालेली आहे, वेगवेगळ्या फटाक्यांची मागणी जी आहे ते करण्यात येते आहे आणि मोठ्या आवाजाचे जे फटाके आहेत त्याची मागणी मात्र नागरिक करत नाहीत। आकाशामध्ये रंगीबेरंगी कलर करून जे आतिषबाजी करण्यात येते त्याची मागणी मात्र नागरिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।